नमस्कार मित्रांनो, रविवारचा दिवस म्हटल्यावर सगळ्यात सकाळचं पहिलं काम जे राहतं ते म्हणजे घरात भाजीपाला आणणे आणि त्यासाठीच आपण आता निघालेलो आहे राजगुरुनगरच्या भाजीपाला मार्केटमध्ये. तर शेतकरी भाजीपाला विकायला बसतात. मित्राच्या जादूच्या गोष्टी ऐकत ऐकत फायनली आपण बाजारपेठेत पोहोचलो आणि तिथं भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. फळांपासून तर भाजीपाल्यापर्यंत सगळे काही प्रकारचे आपल्याला वस्तू भेटून जातात. मेथीची भाजी बघा, फक्त 20 रुपये गड्डी. तुम्ही ही जर मंडईमध्ये जर गेला तर 40-50च्या खाली तुम्हाला कोणी गड्डी देणार नाही. प्रॉब्लेम एकच असतो फक्त की शेतकरी बांधवांकडं ऑनलाईन सर्व्हिस नसते, म्हणून आपल्याला कॅश सोबत घेऊन जाणं गरजेचं असतं. 30 रुपये किलो कांदा आहे म्हणजे आजीच्या चेहऱ्यावर थोडंफार हसू दिसतंय आपल्याला. नाहीतर एरवी 2 आणि 3 रुपये किलो कांदा जर असेल तर अक्षरशः रस्त्यावर फेकावा लागतो. मंडईमध्ये न जाता शेतकऱ्यांकडे रस्त्यावर भाजीपाला घ्यायला जाणं किंवा त्यांच्या बांधावरून भाजीपाला आणण्यात एक वेगळाच फरक आहे. तर तो म्हणजे शेतकऱ्याकडून तुम्हाला ताजा आणि फ्रेश भाजीपाला भेटून जातो, जो की 1 ते 2 एकच दिवसाचा लगेच शेतातून डायरेक्ट तो मार्केटमध्ये आलेला असतो. ते धान्य, तांदूळ असेल किंवा कडधान्य असतील तर ते पण डायरेक्ट शेतातून इकडे तुम्हाला शेतकरी बांधव आणून देतात. तर तिथं भेसळीचा किंवा कुठल्या प्रकारचा चुकीचा माल विकण्या जाण्याचा काही संबंधच येत नाही. शेतकऱ्यांकडे जाताना कॅश सोबत ठेवा, ऑनलाईन त्यांच्याकडे जास्त नसते. मावशी कशी मिरची? पैसे घेऊन आलं बरं का, घरची ना. हां, त्याच्यामुळेच आलं म्हटलं आपली घरगुती जिथं असेल तिथंच घ्यायची. जाताना माझ्याकडे कॅश नसल्यामुळे मी तसंच पुढे गेलो. आजीबाईकडून मला मिरची घ्यायची होती पण ती कॅश नसल्यामुळे मला पुढं जायला लागलं. मग मी येताना कॅश घेऊन आलो आणि नंतर शेवटी त्या शेतकरी आजीबाईकडूनच आपली घरगुती मिरची खरेदी केली. बघा किती फ्रेश आहे ही मिरची. तुम्हाला मंडईत एवढी फ्रेश मिरची बघायला भेटणार नाही. आजीने भेंडी घेण्याचा आग्रह केला. 20 रुपये पावशेर, 30ला अर्धा. भारी स्कीम दिली होती आजीनं. ही स्कीम तुम्हाला मंडईत कोणी देणार नाही. इथे माल डायरेक्ट शेतातून रस्त्यावर येतो आणि तोच आपण खरेदी करतो. त्यामुळे आपल्या खिशाला एवढी झळ बसत नाही, कारण ना इथं मध्ये व्यापारी आडत येते, ना वाहतूक खर्च येतो, ना किरकोळ व्यापारी येते, ना घाऊक विक्रेते येते, ना किरकोळ विक्रेते येते. तर हा माल कुठेही जास्त दिवस पडलेला नसतोय, तो डायरेक्ट शेतातून आल्यामुळं सगळा फ्रेश असतो. तुम्हाला त्यात टोमॅटो, कोबी, भेंडी, कारले त्या प्रकारे नाही म्हणलं तर 100पेक्षा जास्त प्रकारच्या व्हरायटी आपल्याला इथं भेटून जात्या. ही पद्धत मला शेतकरी बांधवांची पटली की शेती आणि शेती टू या दोन्हींमधला फरक दाखवला त्यांनी. शेती करणं म्हणजे फक्त पीक काढून हे व्यापाऱ्याला किंवा मार्केटमध्ये देणं, पण शेती टू म्हणजे स्वतः पीक काढून ते स्वतः मार्केटमध्ये विकायला बसल्यामुळे फक्त शेतकऱ्याचाच नाही तर ग्राहकाचा पण फायदा होतो. एकंदरीतच काय, त्याला जर लसूण पिकवायला जर साधारणतः 80 रुपये किंवा 70 रुपये जर खर्च येत असेल तर त्याने तो 100 रुपये किलोनी जरी विकला तरी त्याला तो 30 रुपये तो फायद्यामध्ये असतो. आणि जर हाच लसूण जर आपण मार्केटमध्ये जर मंडईमध्ये जर घ्यायला गेलो तर ते मध्ये वाहतूक खर्च किंवा आडत असेल किंवा बाकी काही गोष्टी असतील तर त्या ॲड होऊन तुम्हाला तो 150 रुपये किलोपर्यंत जातो. अशी गोष्ट आहे. तर विकण्याची देमक पाहिजे, बाकी काही विकलं जातं. आता हे मकाचे कणीस आहेत, बघून हसू आलं, पण हे मकाचे कणस आमच्याकडं गावाकडं जनावरांसाठी टाकतात आणि हेच मकाचे कणस मार्केटमध्ये 20 रुपयाला एक कणीस विकलं जातं. मग बघा, खाणारे आहेत, फक्त त्यांना ते मार्केटमध्ये आणून दिलं पाहिजे. ट्री फळांचा राजा होता, आता कोणी खात नाही. खाली ग्राउंड लेवलला येऊन विकावं लागतं आता. कशी फ्लावर? इथे सगळं तुम्हाला 20 रुपये 30 रुपयाच्या रेटमध्ये भेटून जातं. त्यामुळं खिशाला काही जास्त झळ बसत नाही. केळी घेताना तुम्ही फक्त विचारपूर्वक केळी घेत जा, कारण ही केळी जास्त हिरवी जर दिसली तर 100% समजून जायचं की ही लिक्विडमध्ये बुडवलेली आहे, खाण्यास काही योग्य नाही. कोबी कसं आहे काका? आणि फ्लावर कसं आहे? 20-30. एक कोबी द्या, हा द्या 10वाला. ऑनलाईन आहे का? अशा प्रकारे तुम्हाला एक ना एक गोष्ट या बाजारात भेटून जाते. मग किराण्यापासून असेल, कडधान्य असेल किंवा भाजीपाला असेल, सगळं काही तुम्हाला इथं भेटून जातं. अगदी दूधसुद्धा भेटत आहे, कारण दूधचे किरकोळ जे विक्रेते आहेत रतीभावाले
तर ते इथं तुम्हाला दूध विक्रीसाठी पण बसलेले असतात. बाजार फिरून जवळपास 4.5 ते 5 किलोमीटर अंतर आपण कापले. काही विशेष नाही, तसं आपण रोज बसूनच असतो, त्यामुळं थोडंफार रविवारच्या दिवशी थोडंफार चाललं तर काय एवढं फरक नाही पडत. लहान मुलंसुद्धा या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये बसलेले असतात भाजी विक्री करण्यासाठी, कुठली लाज न बाळगता. अशा प्रकारे आपला पूर्ण भाजीपाला घेऊन झाला होता आणि हार्डली 250 ते 300 रुपयात पूर्ण पिशवी भरली होती आपली भाजीपाल्याने. या आठवड्यासाठी एवढा भाजीपाला आपल्याला नक्कीच पुरेल. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी.